गुरुजी तुम्हाला आवाज द्या अरे हो गण्या, एक काम आहे तुझ्याकडं. माझ्याकडे काय काम पडलं गुरुजीचं? हा काय काम आहे गुरुजी बोला. अरे काम असं आहे, ते आपला पिऊन आज आला नाही तर त्याच्या घरी जाऊन पाय. पहिली गोष्ट त्याला म्हणा सरनं तुम्हाला बोलवलं. आणि दुसरी गोष्ट आज क्लास तो सांभाळायचा बरं का. बरं बरं गुरुजी, म्हणजे तुम्ही आज 1 तास वर्गावर येणार नाहीत का? नाही 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 नाही, मी आज वर्गावर येणार नाही. हां, तर थोडंसं मला काम आहे आता. तू काय कर, वर्ग सांभाळ. आणि दुसरी गोष्ट धिंगाणा करू नको. तूच मॉनिटर येतो, तूच धिंगाणा करशील तर बाकीचे पोरं ऐकणार नाही. तर बिलकुल कलमा ऐकू आला नाही पाहिजे. टाचणी पलटीचा आवाज आला पाहिजे बरं का. हां बरं सर, चाललो सर. ए यार ऐक, कुठं चालला? सर वर्गावर चाललो ना. अरे बाबा, आधी पिऊनच्या घरी जाय, चपराशाच्या घरी जाय आधी. त्याला बोलवू ना, त्याला म्हणा सरनं शाळेत बोलवलं. इथं ते नसल्यामुळे सगळे कामं खोळंबले. कोणत्या फाईली कुठे ठेवल्या त्याचा मेळ नाही. जाय बरं. बरं बरं सर, आत्ता जातो. आणि आरामाने जाय ना, आरामाने. पळत पळत जाशील, पडशील तो बाप पुन्हा मला शिवाय देईल. मान वरडेल पुन्हा की गुरुजी लेकराला कामं सांगायला लागले, चपराशी काय झाला. हो सर आरामाने जातो आणि आरामाने येतो. याला काय काम सांगायचा लाग नाही. हां, हे म्हणजे असं विचित्र आहे. गणेश सरच्या ऑफिस मध्ये काय करायला, पाहूच दे काय चाललंय ते. गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले. गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले. थांबा थांबा थांबा, आता स्टेटसच टाकतो. गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले. काय म्हणला गण्या? गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले. अरे माकड तोंड्या, त्याचा अर्थ तरी तुला कळते का? तू जे म्हणला त्याचा अर्थ काय होते? गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले म्हणजे मी शेजारणीच्या घरी पिऊन गेलो. तुमच्या संग कसं बोलावं माणसाला तेच कळत नाही. मी काय काम सांगितलं होतं? पिऊनला बोलवून आण. बरोबर आहे. हा, मग मी पिऊनच्या घरी गेलो तर पिऊन शेजारणीच्या घरी गेले होते. हां, तू म्हणला काय अगोदर? गुरुजी पिऊन शेजारणीच्या घरी गेले. त्याचा अर्थ काय होते? गुरुजी दारू पिऊन शेजारणीच्या घरी गेले. मूर्ख कुठलं? तसं नाही ना. शेजारी त्यांच्या नवरा बायको राहतात, तर त्या नवऱ्याची तब्येत, त्या माणसाची तब्येत बिघडली. बरोबर आहे. तब्येत बिघडल्यामुळे हे पिऊन त्यांच्या घरी विचारपूस करायला गेले असं त्याच्या बायकोने सांगितलं. जसं त्याने सांगितलं तसं तुम्हाला येऊन सांगितलं की पिऊन शेजारणीच्या घरी गेले. बरं बरं, तू पिऊन तू आता वर्गावर जाय आणि वर्ग व्यवस्थित सांभाळ. आलं का लक्षात? हो सर, हो सर. सर मी शिकू का पोरायले? काय शिकवतो बा? सर इंग्रजी शिकवतो ना, इंग्रजी विषय शिकवतो ना. बाबा तू काय कर, तू काही शिकवू नको. तू वर्गावर जाय आणि लेकराला म्हणा पुस्तकं वाचत बसा. मी आल्यावर सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारणार आहे. आलं का लक्षात? जाय.